आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। अरे लौकिक संपत्ती देवाला देऊ द्या, एक दिवस संपणारी संपत्ती आहे। अर्जुनाला दिलेली गीता संपली नाही हो, गीता वाढली। गीतेवर 108 पद्धतीचे ग्रंथ निर्माण झाले। गीतेवर ज्ञानेश्वरी सारखा विराट ग्रंथ निर्माण झाला। ज्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली आहे, त्या ज्ञानेश्वरीला किंवा विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या समाधीला त्या ज्ञानेश्वरीमुळे एवढं महत्व प्राप्त झालं की संबंध जगानं विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या समाधी पुढे नतमस्तक व्हावं। हा त्यांच्या जीवनातील केलेला गीतेने आविष्कार आहे। तुझ्या समाधीच्या पुढं उभ आभाळ वाकण, तुझ्या ज्ञान तेजा पुढं कोटी सूर्य पीक झालं। गाता देव तुझी ओवी केली जीवाची काजळी, अंतरात ज्योत तेवली तूच देवा वाट धावली। घुमला गजर आभाडी ज्ञानराज माझी माऊली, हो ज्ञानराज माझी माऊली। ज्ञानोबा माऊली चंदनाचे सावली, ज्ञानोबा माऊली चित्त तुझ्या पाऊली। समाजाला दान करत असताना विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी आध्यात्मिक संपत्ती ज्ञानेश्वरीच्या रूपानं तुमच्या माझ्या हातामध्ये दिली आहे। जगद्गुरु तुकोबरायांनी अध्यात्मातली संपत्ती नाम गाथा तुमच्या माझ्या हातामध्ये दिलाय। म्हणून संपत्ती समाजाला देत असताना लौकिक संपत्ती देण्यापेक्षा आध्यात्मिक संपत्ती द्यावी। अधिक मासाच्या निमित्तानं मला असं वाटते भुंबर सरांनी आपल्या जीवनामध्ये आपल्याला अध्यात्मातली संपत्ती दिली आहे, म्हणून ते या जगातले सगळ्यात मोठे दाते ठरू शकतात। म्हणून जे आपल्याला आध्यात्मिक संपत्ती देत असतील, कधीतरी आपण त्यांना काकुलतीला यावे तया काकुलती दाखवतील, त्यांना आपण कधीतरी काकुलतीला यावं। काकुलतीला येत असताना कसं यावं? इतकं काकुलतीला यावं, आणि काकुलतीला आल्यानंतर ते आपल्याला योग्य परमार्थाचा सन्मार्ग दाखवतील। आणि जे आपल्याला परमार्थाचा योग्य सन्मार्ग दाखवतात दादा, ते या जगातले सगळ्यात मोठे दाते ठरतात। आणि त्यांचे उपकार आपल्यावरती खरे उपकार होत असतात। तुका म्हणे उरी
चंद्र फक्त पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण दिसतो, नंतर तो कमी कमी होत जातो. कमी कमी होत जाणं ही त्याच्यातली उरी आहे. सूर्य आपल्याला जरी प्रकाश देऊन आपल्यावर उपकार करत असला तरी सूर्याच्या उपकारामध्ये सुद्धा एक उरी आहे. सूर्य सायंकाळी मावळतो, मावळणं ही त्याच्यामधली एक उरी आहे. परंतु संत ज्या वेळेला आपल्याला अध्यात्मातलं दान देत असतात त्यांच्या आध्यात्मिक दानामध्ये कुठल्याही प्रकारची उरी नसल्यामुळे त्यांचे आपल्यावर उपकार खरे आहेत. तुका म्हणे उरी नुरे त्यांचे खरे उपकार. म्हणून आध्यात्मिक संपत्ती जगाला दान द्या. तुम्ही या जगातले सगळ्यात मोठे दाते ठराल. दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवे. परिवारातील कर्त्या माणसानं परिवारातील सगळ्या लोकांना एकत्र बसवावं. स्वतः कर्त्या माणसानं भगवंताचं भजन घरामध्ये रोज म्हणावं आणि परिवारातील लोकांकडून रोज घरामध्ये सकाळी सकाळी 5 मिनिटं भगवंताचं भजन करून घ्यावं. वेगळा परमार्थ करायची आपल्याला गरज पडणार नाही. तुम्ही या जगातले सगळ्यात मोठे दाते ठराल. संकल्पित वेळेमध्ये अभंगाच्या 4ही चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवला. बोलता बोलता एखादा शब्द जर अंतःकरणाला लागला असेल, मोठं अंतःकरण करून मला क्षमा करा. जाता जाता एक सांगेल, एकामेकावरती प्रेम करा. प्रेमानं प्रेम वाढेल, द्वेषानं द्वेष वाढेल. कुणाचा तरी द्वेष करत बसण्यापेक्षा एकामेकावरती प्रेम करा. धर्माविषयी जागृत राहा. व्यसन या गोष्टीपासून आपलं जीवन थोडंसं लांब ठेवा. आई वडिलांची सेवा करा. भंगर सरांनी सांगितलंय म्हणून 1-2 आईवरचं गाणे मी तुमच्या समोर म्हणणार आहे. म्हणून जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत दादा तोपर्यंत आपण आई वडिलांची सेवा करावी. मी नित्य कीर्तनामध्ये सांगत असतो, ज्याच्या घरातली आई जिवंत आहे दादा त्याला काशीला जायची काय गरज आहे? त्याची आईची त्याची काशी आहे. अरे ज्याच्या घरातला बाप जिवंत आहे त्याला दर्शनासाठी मंदिरामध्ये जाण्याची काय गरज आहे? अरे त्याचा बापच हा त्याच्यासाठी देव आहे. इथेच काशी इथेच ईश्वर प्रेमळ आई अथांग सागर माया ममता उदडते नाही जीवाला घो माऊली देवाहूनही थोर विश्व निर्मिले
देवाया वात्सल्याचे अमृत देते सुखात राहतो माऊली देवाहुनही थोर. जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत दादा आईची सेवा करा. डोंगरा आड गेलेला सूर्य आपल्याला दुसऱ्या दिवशी पाहता येतो, परंतु मातीत केलेले आई वडील दादा आपल्याला परत कधीही पाहायला मिळत नाहीत. एकदा जीवनातून जर आई निघून गेली ना, देवाकडे तुम्ही दादा कितीही आई मागावं, देव आपल्याला आई कधीच देणार नाही. आई माझी माचा सागर दिला तिने जीवनाला आधार. माचा सागर जीवना आधार आई माझी माचा सागर दिला तिने जीवनाला आधार. जी आई आपल्या जीवनाला आधार देते त्या आईला म्हातारपणी आधार देण्याचा प्रयत्न करा. अरे आई वडील गेल्यानंतर दादा आपण आई वडिलांसाठी रडू, याच्यात काय नवल आहे. या वारकरी संप्रदायातला पाया ज्या माझ्या ज्ञानोबरांनी रचला ते विश्वमाऊली ज्ञानोबा एका ठिकाणी असं म्हणतायत की मी माझ्या जीवनामध्ये रेड्यामुखी वेद बोलवला, मी माझ्या जीवनामध्ये निर्जीव अशी भिंत चालवली, मी माझ्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी सारखा विराट ग्रंथ निर्माण केला. परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना अर्थात शाबासकीची थाप म्हणण्याकरता माझे वडील विठ्ठलपंत आणि कौतुक करणारी माझी आई रुक्मिणी माता जिवंत नाही ना, याचं मला माझ्या जीवनामध्ये फार मोठं दुःख आहे. अरे माऊलीने लिहून ठेवावं. आई वाचुनी पोर वेगळे नाते तुटले पार, आईचा मावळला आधार स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. सबसे बड़ी हो सबसे बड़ी है आई. जर आपल्या जीवनामध्ये जिवंत असेल, कोरोना सारखे हजारो संकट जरी आपल्या समोर असतील, आपला व्यवसाय थांबला असेल, आपलं काम थांबलं असेल, आई जर जिवंत असेल, आईचा हात पकडावा आणि आईला म्हणावं तेरी परछाई हो जीना 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 रे उड़ा गुलाल माई तेरी चुनरिया लहराई. रंग तेरी रीत का रंग तेरी जीत का रंग तेरी प्रीत का है लाई लाई लाई. ओ रंग तेरी रीत का रंग तेरी प्रीत का माई तेरी चुनरिया लहराई. आईला म्हणावं आई आपल्या जीवनाचा आधार आहे. म्हणून जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तोपर्यंत आई वडिलांवरती नितांत प्रेम करा. एवढी सद्भावना तुमच्या चरणावर ठेवतो. लांबलेल्या वाणीला याच ठिकाणी थांबवतो. आपल्या गावातील हरिभक्त परायण आमच्यावर ज्यांचं अतिव प्रेम आहे, हरिभक्त परायण भोंगर सरांनी आणि हरिभक्त परायण स्वरसम्राट आमचे अनिल दादा यांनी मला सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्या संधीतून मला तुमचं सर्वांचं पुनः एकदा दर्शन झालं. आल्यानंतर समाधान वाटलं. सगळे गायनाचार्य मृदंगाचार्य सर्वांनी गोड अशी साथ केली. हरिभक्त परायण मृदंग सम्राट निवृत्ती महाराज आहेत, हरिभक्त परायण गायन सम्राट आमचे अभयानंद महाराज आहेत, आमच्या बरोबर आलेले शिवाजी महाराज आहेत, गणेश महाराज आहेत, हरिभक्त परायण दत्ता महाराज आहेत, आदी करून समस्त टाळकरी मंडळी सर्वांनी सुंदर अशी साथ केली. सर्वांच्या चरणावर विनम्र भावाने वंदन करतो. मराठी हॉटस्पॉट चॅनलचे या ठिकाणी लहू दादा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. झालेली सेवा तेव्हा सर्व मायबापांच्या चरणावर समर्पित करतो, वारकरी संतांच्या चरणावर समर्पित करतो आणि लांबलेल्या वाणीला याच ठिकाणी थांबवतो. शिवम भवतु शिवम भवतु शिवम भवतु. ज्ञानेश्वर आपल्या सगळ्यांचा
सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.